नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी मस्तपैकी काळ्या वाटणातल्या अंड्याच्या भाजीची रेसिपी. चला तर आता सगळ्यात अगोदर अंडी उकडून घेतली होती. अंडी मस्त गावाकडून आणलेली गावरान अंडी आहेत बरं का. त्यानंतर तेल, मीठ, लाल तिखट, हळद हे सगळं टाकलं तेलामध्ये आणि त्यानंतर त्या अंड्यांना थोड्याशा चिरा देऊन ते अंडीसुद्धा परतून घेतली आणि वरून मस्त अशी छोटीशी कापलेली आपली कोथिंबीर त्यावर टाकली, जेणेकरून ही अंडी चवीला एकदम मस्त लागतील. अंडी तशी पण भाजीत टाकली तरी चालतात, पण अशा पद्धतीने टाकली तर त्याला छान टेस्ट उतरते. त्याला तुम्ही कट्स मारल्यामुळं आतपर्यंत ते भाजीचा रस्सा उतरतो. नाहीतर अदरवाईज ते अंडी खाताना अशी भाजीत व्यवस्थित मिक्स झाल्यासारखी लागत नाहीत आणि छान टेस्ट देत नाही. तर ही अंडी बाजूला काढली. आता ही अंडी तुम्ही फ्राय म्हणून पण खाऊ शकतात. आदूला तर ते आवडतात, त्यामुळे त्याच्यासाठी मी एक ऑलरेडी काढून ठेवलंय. तर त्या उरलेल्या तेलातच थोडंसं तेल ॲड केलं, मस्तपैकी चिरलेली कोथिंबीर टाकली आणि आपलं हे काळं वाटण. तर आता हे काळं वाटण कसं रेडी केलं होतं, तर नेहमीप्रमाणे थोडंसं खोबरं भाजलं, कांदा भाजला, त्यानंतरनं मिक्सर जारमध्ये घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक, लसूण, कोथिंबीर हे ॲड केलं मी. पाहिजे असेल तर तुम्ही धने पण ॲड करू शकता, पण आता मी धनपूड घालणार होते मसाल्यात, त्यामुळे मी धनं ॲड केले नाही. आता हा मसाला आपण तेलामध्ये टाकला आणि छान पद्धतीने परतवून घेतला, छान चटचटून दिला. आता हे वाटण मी ऑलरेडी आधी वाटून घेतलंय कोरडं, त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मला हवंय त्या पद्धतीने मी बनवलंय. जर आता हे वाटण तुमचं फारच कोरडं असेल आणि मसाला खाली लागत असेल, तर थोडंसं पाणी अगोदर टाकून घ्यायचं आणि त्यानंतर ना मग मसाले ॲड करायचे. आता मसाल्यांमध्ये धनापूड टाकली, हळद टाकली, थोडासा घरचा काळा मसाला टाकला मी. त्यानंतर मीठ टाकलं. पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं या ठिकाणी चिकन मसाला वगैरे थोडं ॲड करू शकता तुमच्या टेस्टसाठी आणि थोडंसं लाल तिखट टाकलं होतं तर्रीसाठी. चला तर आता ह्याला काय करूयात, छान पद्धतीने मिक्स करून घेऊयात. आता हा मसाला ह्यामध्ये छान मिक्स झाला पाहिजे. तेल सुटूस तोपर्यंत हे वाटण परतायचे, अजिबातही घाई करायची नाहीये. तर आता तुम्ही माझा शॉर्ट्स तर पाहिलाच असेल संडेचा. दिवसभराचं जे शेड्यूल होतं फार हेक्टिक होतं आणि दिवसभर फार एकदम पोटभर जेवण झालेलं होतं. त्यामुळे आता संध्याकाळी काहीतरी लाईट खायचं होतं. स्टिल तरी पण नॉन-व्हेज हवं होतं. तर मग त्याच्यावर उपाय काढला, की आपण मस्तपैकी काळ्या वाटणाची अंड्याची भाजी करूयात आणि राईस. अद्वैतला तर राईस ऑल टाईम फेव्हरेटच आहे. राईस म्हणा, अप्पे म्हणा, डोसे म्हणा, इडली, साऊथचे सगळेच पदार्थ त्याला आवडतात आणि तो आवडीने खातो. त्याच्यामुळं मग ठरलं तर आता आज रात्री करायचंय मस्तपैकी काळ्या वाटणाच्या अंड्याची भाजी आणि राईस. चला तर आता हा मसाला छान पद्धतीने परतल्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी टाकून घेतलंय, जेणेकरून मसाला खाली लागू नये. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवतीये, जेणेकरून थोडं गरम पाणी टाकल्यानंतर भाजीला छान अशी तर्री येते आणि जोपर्यंत आपलं पाणी गरम होतंय, तोपर्यंत इकडे आपला मसाला पण परतेल छान पद्धतीने. चला तर आता पाणी ठेवूयात साईडला आणि ह्या मसाल्यामध्ये काय करूयात, अगोदर अंडी टाकूयात. अंडी टाकताना थोडं प्रिकॉशन घ्यायचं. त्याला ऑलरेडी आपण कट्स टाकलेले आहेत. खूप जास्त पद्धतीने किंवा खूप जोरात त्याला हलवता आलं तर त्या अंड्याचे तुकडे पडू शकतात. थोडंसं केअरफुली त्याला मी व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये कोट केलं, जेणेकरून त्यांना छान अशी चव लागेल आणि तुम्ही पाणी टाकून जर अंडी टाकली तर त्याला छान अशी मसाल्याची चव उतरत नाही. त्यामुळं म्हटलं मसाल्यातच त्याला छान आधी फ्राय करून घ्यावे आणि मस्तपैकी सगळ्या अंड्यांना मी मसाल्याने कोट केलं आणि थोडा वेळ त्या मसाल्यात शिजू दिलं. तर जोपर्यंत आपली अंडी शिजतायत मसाल्यामध्ये, तोपर्यंत साईडला आपलं पाणी पण गरम होऊन जाईल. आता एक साईडला पाण्याची तयारी करते आणि दुसरीकडे आता ऑलरेडी आपण तांदूळ नेसून ठेवलेले आहेत. त्यानंतरने ते छान धुतलेत आणि त्याला थोडंसं वाटीमध्ये पाण्यामध्ये भिजत ठेवलेत. का? तर आपल्याला मस्तपैकी अद्रक, लसूण याची फोडणी द्यायची होती त्या व्हाईट राईसला त्यामुळे. चला तर आता त्याची तयारी करून घेऊयात. मस्तपैकी एक उकळ घेतली दगडाची, त्याच्यामध्ये अद्रक टाकलेलं आहे. त्यानंतर त्याच्यात टाकतो आहोत लसूण. आता त्यामध्ये टाकूयात थोडीशी कोथिंबीर आणि छान मस्तपैकी याला टेचून घेऊयात. मागे पण मी माझ्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला अद्रक आणि लसणाची फोडणी टाकून व्हाईट राईस लावलेला दाखवलाच होता. त्याने खूप छान राईसला टेस्ट येते त्याच्यामुळे. चला तर या पद्धतीने आता हे सगळं टेचून घेतलंय, तोपर्यंत अंडी पण मस्तपैकी मसाल्यात परतली गेली आहे. पाणी गरम झालेलं आहे. आता हे गरम पाणी तुम्हाला हवं तेवढ्या क्वांटिटीमध्ये ॲड करायचंय, जेणेकरून भाजीची कन्सिस्टन्सी पण तुम्हाला चेक करता येईल. किती घट्ट किंवा किती पातळ हवं आहे तुम्हाला, त्या पद्धतीने पाणी ॲड करायचं आणि मस्तपैकी खळखळून उकळी येऊन द्यायची आहे भाजीला. ऑलमोस्ट आपली भाजी आता रेडी झालेलीच आहे. आता जोपर्यंत आपल्या भाजीला उकळी येते, तोपर्यंत आपण काय करूयात, आपला राईस टाकूयात. म्हणजे जेणेकरून मस्तपैकी गरमागरम अंड्याची भाजी आणि गरमागरम भात आपल्याला खायला मिळेल. चला तर भाजीला उकळी आली होती, त्याच्यावर थोडंसं मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता तयारीला लागूयात आपल्या भाताच्या.
आता तुम्ही बघू शकत असाल मस्तपैकी भाजीला तर्री यायला सुरुवात झालेली आहे. तर हे सगळं सेटल डाउन होऊ द्या भाजी, म्हणजे जेणेकरून मस्त आपल्याला तर्री दिसेल भाजीची. तोपर्यंत आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते तुम्हाला दाखवते. मस्तपैकी आलं, लसूण आणि कोथिंबीरची थोडीशी पेस्ट बनवली होती. अगदी थोडीशीच घ्यायची आहे. जास्त घेतली तर काय होईल, की थोडासा भात तिखट किंवा कडवट लागण्याची शक्यता आहे. चला तर आता कुकरमध्ये थोडंसं ऑइल टाकलं होतं. आता गॅस पेटवून घेतला. थोडंसं ऑइल गरम झालं, की त्याच्यामध्ये आपण वाटलेलं वाटण घालूयात. छान पद्धतीने त्याला परतवून घेऊयात. एकदा की हे वाटण छान पद्धतीने परतलं गेलं, की त्यानंतरनं मस्तपैकी धुवून, वॉश करून आपण रेडी ठेवलेले जे आपले तांदूळ आहेत, तर ते तयारच आहेत कुकरमध्ये जाण्यासाठी. आणि ऑलरेडी तुम्ही तांदूळ धुतल्यामुळे, त्यानंतर थोडेसे भिजत ठेवल्यामुळे लवकर भात होणार आहे तुमचं. एका शिट्टीमध्ये सुद्धा भात तुमचा होऊन जाईल व्यवस्थित बारीक गॅसवर केला तर. चला तर आता ह्या मिक्सचरमध्ये आपण जे आपले वॉश केलेले तांदूळ होते ना भिजलेले, ते टाकलेत. आधी याला छान ह्या तेलातच परतून घ्यायचंय मस्तपैकी आणि देन नंतर लास्टला पाणी ॲड करायचंय. पाणी ॲड करायला जास्त घाई केली नाही. अगोदर तांदूळ टाकला, त्यामध्ये छान परतून घेतला आणि थोड्या वेळाने त्याच्यात मी आता टाकलेलं आहे पाणी. तुम्हाला हवंय तसा भात कसा चिकट लागतोय की मोकळा लागतोय त्या पद्धतीने पाणी ॲड करायचं. त्यानंतर लास्टला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे मीठ आणि देन त्यानंतरनं आता आपण काय करूयात, ह्या कुकरचं झाकण लावून घेऊयात. चला तर आता. आता यामध्ये मी कोथिंबीर घातल्यामुळे थोडासा भाताला कलर हा ग्रीन टोनमध्ये जाईल. जर तुम्हाला तो कलर नको असेल, शुभ्र भात हवा असेल, तर तुम्ही फक्त आलं आणि लसूणच घालू शकतात. कोथिंबीर तुम्ही स्किप करू शकतात. पण टेस्ट आणि फ्लेवर छान येतो. तर तुम्ही टाकू शकतात कोथिंबीर जर आवडत असेल तर. कोणाला आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी पुदिना पण ठेचून टाकू शकतात. छान फ्लेवर येतो किंवा खडे मसाल्याचा फ्लेवर पण. चला तर या पद्धतीने आपला भातही रेडी झालेला आहे. आपली अंड्याची भाजी पण रेडी झालेली आहे. आता प्लेटिंग करूयात अद्वैतच्या ताटाची. मस्तपैकी त्याला मी कांदा, लिंबू, एक फ्राय केलेलं अंड मी तुम्हाला म्हटलं होतं त्याला आवडतं. त्याच्यामुळे मी ते सुकं अंड त्याला साईडला काढून ठेवलं होतं. आता त्यानंतरनं त्याला देऊयात भाजी. भाजीला मस्तपैकी आता तुम्हाला तरी दिसत असेल, काळ्या वाटणाची भाजी जी आहे ना, ती खाण्यासाठी अप्रतिम लागते आणि गरमागरम मांड्याची भाजी आणि राईस किंवा मग त्यासोबत बाजरीची भाकरी, तर त्याची काहीतरी टेस्टच वेगळी असते. चला तर हे बघा राईस तुम्हाला दाखवते. मस्तपैकी राईस शिजलेला आहे, गरमागरम वाफा निघतात ते आणि आजच तुम्ही बघितलं, की थोडासा दुपारी पाऊस पडून गेलेला आहे, थोडंसं थंड वातावरण आहे. अंड पण उष्ण असतं त्याच्यामुळे अ, बऱ्याचदा आम्ही उन्हाळ्यामध्ये ते स्किप करत होतो किंवा मग आदू सकाळी आपला रोलसाठी खायचं असल्यामुळं मग मी काही असा वेगळा पदार्थ केला नव्हता. पण आता मस्तपैकी थोडासा हवेत गारवा आहे. तर आपण अंड्याच्या भाजीचा रस्सा आणि गरमागरम भात याच्यावर ताव मारूयात. चला आता अद्वैतची प्लेटिंग रेडी झालेली आहे. अद्वैतला देते. बघूयात आता अद्वैत काय म्हणतोय, त्याला आवडतंय की नाही. अद्वैतचा आवडीचा पदार्थ आहे अंडी. ही अंडी आम्ही लक्ष करून गावाकडून येताना घेऊन येतो. आपल्या घरचीच अंडी असल्यामुळं खात्रीशीर आहेत. चला तर मग मंडळी आता अद्वैत तर बसलाय जेवणासाठी. आम्ही पण बसतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका आणि आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूयात आता एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.